जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने टेट परीक्षा सध्या बघा झाली होती। टेट परीक्षेला आजच्या दिवसाला या ठिकाणी जे काही आज आहे 25 तारीख, तर आजच्या दिवसाला जवळपास जे काही 50 दिवस आहे तर ते 50 दिवस इथं होऊन गेले आहे। आतापर्यंत जे काही इतिहासामध्ये परीक्षा आहे तर त्या परीक्षेला बघा सर्वात जास्त इथं जे काही दिवस लागत आहे तर ते दिवस म्हणजे टेट 3 परीक्षा अर्थात जे काही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीला लागत आहे। आता जी काही परीक्षा आहे तर त्या परीक्षेच्या अनुषंगाने निकाल जाहीर होणे तितकाच गरजेचा होता, जेणेकरून जे काही 2 लाख प्लस उमेदवार आहे तर ते सध्या आताच्या घडीला निराशेच्या अवस्थेमध्ये आहे। आणि संपूर्ण उमेदवार एकच प्रश्न सध्या विचारतात की टेट 3 परीक्षा सध्या बघा जी काही झाली आहे तर ज्या पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर परीक्षा घेतली तर त्याच पद्धतीने लवकरात लवकर जो काही निकाल आहे तर तो निकाल जाहीर करणे देखील तितकाच गरजेचा होता। सर्वसाधारण 45 दिवसाच्या आत जो निकाल आहे तर तो सध्या जाहीर होत असतो, परंतु आता 50 दिवसाचं या ठिकाणी गणित जे आहे तर ते उलटून गेलंय, तरी देखील निकाल या ठिकाणी लागत नाही। तर निकालासंदर्भात बघा या ठिकाणी जे काही महत्त्वाचे GR आहे तर तो GR देखील जो फॉलो होताना आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण ह्याच्यामध्ये निकालासंदर्भात बघा जी काही टेट 3 ची निकाल आहे तर तो निकालासंदर्भात सविस्तर जी काही निकालाची डेट असेल तर ती डेट तरी ह्या ठिकाणी बघा परिपत्रक काढून जाहीर करण्यात यावं, जेणेकरून जे काही उमेदवार सध्या बघा त्या ठिकाणी विचारणा करत आहे। आता बरेचसे सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील बघा ज्या अफवा पसरल्या जात आहे, तसंच जे काही आपण ट्विटर ट्रेंड देखील घेतलेला होता, 50-50 हजार प्लस जे काही उमेदवार ट्विट करून देखील सध्या बघा जे काही रिप्लाय असेल तर तो रिप्लाय परीक्षा परिषदेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत नाही। जर एवढं सगळे उमेदवार जर विचारणा करत आहे तर त्या अनुषंगाने एक तरी जे काही परिपत्रक असेल, नोटिफिकेशन असेल तर ते काढणं ह्या ठिकाणी बघा सोयीस्कर होतं, जेणेकरून संपूर्ण उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या या ठिकाणी निराशेमध्ये किंवा संभ्रम अवस्थेमध्ये राहिले नसते। तर जर परीक्षा परिषदेने ज्या पद्धतीने पवित्र पोर्टलवर जे काही लेटेस्ट अपडेट असतात तर सध्याच्या परिस्थितीमध्ये काय सध्या घडामोडी चालू आहे त्या जर उमेदवारांना सध्या बघा डे बाय डे जर कळत गेल्या तर उमेदवार देखील त्या पद्धतीने म्हणजे निराशेमध्ये किंवा चिंतेमध्ये राहणार नाही। तर परीक्षा परिषदेच्या विनंती आहे की जी काही टेट 3 निकालासंदर्भात एक तरी जे काही नोटिफिकेशन असेल, परिपत्रक असेल तर ते बघा लवकरात लवकर जाहीर करावं, जेणेकरून निकालाबाबत जी काही विद्यार्थ्यांमध्ये अस्पष्टता सध्या बघा त्या ठिकाणी वातावरण निर्माण झाले, जेणेकरून निकालासंदर्भात कोणता अडथळा सध्या तिथं आहे तर त्या अनुषंगाने निकाल नेमका का लागत नाही तर त्या अनुषंगाने या ठिकाणी खुलासापत्र असेल तर ते निघणं गरजेचं आहे। तसंच बघा APR उमेदवारांसंदर्भात देखील संभ्रम आहे, जे APR उमेदवार आहे तर ते APR उमेदवारांचं मार्कशीट जे आहे तर ते मार्कशीट नेमकं कधीपर्यंत जमा करायचं, कारण ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही मार्कशीट आहे तर त्यांचं बघा जी काही लिंक सध्या देण्यात आली आहे भरण्यासंदर्भात, आणि जे नोटिफिकेशन आलं तर त्या नोटिफिकेशनच्या अगोदरच बाकीच्यांचा ह्या ठिकाणी निकाल लागलेला आहे। आणि आताच्या घडीला जे काही DED धारक उमेदवार आहे तर त्यांचा निकाल अजूनही सध्या बघा इथं लागलेला नाही। मग ह्या उमेदवारांचं नेमकं काय करायचं, आणि ज्या उमेदवारांचा निकाल ऑलरेडी जी काही लिंक क्रिएट झाली किंवा जे नोटिफिकेशन आलं मार्कशीट जमा करण्याच्या अनुषंगाने, परंतु त्याच्या अगोदरच सध्या निकाल जो आहे तर तो निकाल सध्या त्यांचा जाहीर झाला होता। आता जे सध्या परिपत्रक जे निघालं होतं त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की जो निकाल आहे तर तो निकाल सध्या लागल्यानंतर जे काही APR उमेदवारांचा जे DED असेल BED असेल त्यांचा निकाल लागल्यापासून 1 महिन्याच्या आत जे काही निकाल असेल तर तो MSCला जमा करायचा होता, परंतु ह्याच्यामध्ये 1 महिना नेमका कशा पद्धतीने पकडायचा, कारण ह्याच्यामध्ये जर निकाल सध्या बघा मागच्या महिन्यात लागला असेल तर बाकीच्यांचं तर तिथं 1 महिना निकालाच्या अनुषंगाने पूर्ण तिथं होऊन गेलेले असेल आजच्या दिवसाला। आणि जर सध्या DEDचा निकाल आज ना उद्या सध्या लागला तर त्यांना अजून परत त्यांच्या डेटपासून जो काही निकाल लागलेला असेल त्या डेटपासून पुढे 1 महिना गृहीत धरावा का, कारण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा जे काही कन्फ्युजन आहे तर ते सध्या उमेदवारांमध्ये इथं आहे। म्हणून परीक्षा परिषदेने बघा जे काही नोटिफिकेशन असेल तर त्या नोटिफिकेशनमध्ये देखील APR उमेदवारांसंदर्भात जी काही लास्ट डेट असेल मार्कशीट जमा करण्याची, टेंटेटिव्ह जे काही शेड्यूल असेल तर ते शेड्यूल एक प्रकारे ठरवावं, जेणेकरून त्याच्यामध्ये देखील जी काही स्पष्टता सध्या बघा उमेदवारांमध्ये येईल, जेणेकरून APR उमेदवार देखील कधीपर्यंत निकाल ते सबमिट करायचं तर त्या अनुषंगाने तेवढी तत्परता त्या ठिकाणी करतील। आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे निकाल जो आहे तर तो निकाल बघा लवकरात लवकर लावावा, कारण इथे जे काही MSC कडनं जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय कदाचित फॉलो सध्या होताना आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण हा जो काही शासन निर्णय आहे तर हा
हा शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग आणि क्रीडा विभागाचा शासन निर्णय हा कधीचा आहे तर 2 मे 2025चा शासन निर्णय. आता ह्याच्यामध्ये इथं सांगितल्याप्रमाणे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट होण्यासाठी तरतूद सुधारित करण्याबाबत, तर अशा पद्धतीने हा शासन निर्णय. आता ह्या शासन निर्णयामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सध्या बघा मेन्शन करण्यात आले. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जे काही निकालासंदर्भात बघा एक गोष्ट इथं मेन्शन करण्यात आली, त्याचं तुम्हाला इथं दाखवतो. त्याच्यात काय म्हटलेलं आहे की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाऊ नये, म्हणजे जे काही एपीयर उमेदवार आहे तर त्या अनुषंगाने इथं सांगण्यात आलं आहे. तसंच बघा त्यांचा जो काही निकाल आहे तर तो राखून ठेवण्यात यावा. बरोबर, अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळी संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैधता प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करावे. या मुदतीत असे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर न केल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणाच्या आधारे त्यांच्या शिक्षक पदभरतीचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही. विहित मुदतीत गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण व गुणानुसार त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात यावा अशी तरतूद समाविष्ट करण्यात आली. आता ह्या जी आरमध्ये सर्वात महत्त्वाचं जी काही बाब आहे तर ती म्हणजे इथं निकालासंदर्भात आहे की जे एपीयर उमेदवारांचा निकाल आहे तर तो बघा इथं स्वतंत्र जाहीर करण्यात यावा अशा पद्धतीने इथं तरतूद आहे. जर इथं तरतूद होती तर जे काही एपीयर उमेदवार आहे तर त्यांचा निकाल स्वतंत्र त्या ठिकाणी जाहीर झाला पाहिजे होता, जेणेकरून हे जे काही 10 ते 12,000 प्लस उमेदवार असेल तर ह्यांच्यासाठी जे काही 2 लाख प्लस उमेदवार या ठिकाणी वेठीस धरलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून हा जो काही शासन निर्णय आहे तर ह्या शासन निर्णयाच्या माध्यमातून निकाल जो असेल तर तो लवकरात लवकर जाहीर व्हावा. ह्या अनुषंगाने आपण या ठिकाणी MSc पुणेला जी काही विनंती असेल तर ती विनंती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतोय, कारण इथे भरपूर उमेदवार जे आहे तर ते नैराश्यग्रस्त सध्या बघा झालेले आहे. तर हा जो शासन निर्णय जर व्यवस्थित फॉलो झाला असता तर आतापर्यंत जो काही निकाल आहे तर तो निकाल मे बी जाहीर इथं झाला असता. आता याच्यामध्ये जे काही उमेदवार सध्या बघा परीक्षा परिषदेला मार्कशीट इथं पाठवत आहे तर त्या मार्कशीटमध्ये अजून देखील जे काही DED धारक उमेदवार आहे, कारण निकाल आहे तर ते निकाल आता सर्वांचे निकाल तिथं पाहिजे. आता त्याच्यामध्ये जे काही MAD धारक उमेदवार आहे बरोबर, ज्यांचं MAD होतं तर त्या MAD धारक उमेदवारांचं जी लिंक देण्यात आली तर त्या लिंकमध्ये कोणत्याही प्रकारची सध्या बघा माहिती भरण्याची सुविधा नाही. मग हे जे उमेदवार आहे तर हे उमेदवार देखील संभ्रममध्ये होते. तर हे उमेदवारांनी मेल करायचा आहे. मेलमध्ये जी काही संपूर्ण डिटेल्स आहे तर ती मेन्शन करून तुम्ही पाठवू शकता. तर अशा ज्या काही त्रुटी आहेत तर त्या त्रुट्या सध्या बघा त्या लिंकमध्ये देखील आढळलेल्या आहेत. तसंच बघा ज्या उमेदवारांचा आता DED धारक उमेदवार आहे तर ते DED धारक उमेदवारांचं अजून देखील निकाल त्या ठिकाणी प्राप्त झाला नाही. मग ह्यांचा निकाल लागेपर्यंत अजून जो काही टेट 3चा निकाल आहे तर तो अजून होल्ड होऊ शकतो का, तर या ठिकाणी बघा हे जे आहे तर हे चिंतेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय, कारण DEDचा निकाल अजून देखील इथं प्राप्त झाला नाही. आता हे जे उमेदवार आहे तर हे उमेदवार कधी निकाल त्या ठिकाणी परीक्षा परिषदेला पाठवणार, जोपर्यंत इथं निकाल लागत नाही तोपर्यंत ते पाठवू शकत नाही. मग का जो काही संपूर्ण टेट परीक्षेचा निकाल आहे तर तो होल्डवर ठेवणं उचित नाही, कारण इथं 50 दिवसाच्या वर सध्या बघा इथं दिवस झालेले आहे. तर या ठिकाणी शासनाला विनंती आहे, MScला विनंती आहे की जो काही निकाल असेल तर तो निकाल हा जो काही GR आहे तर ह्या GRच्या अनुषंगाने जो काही देण्यात आलेला GR आहे 2 मे 2025च्या अनुषंगाने, तर इथं हा GRला फॉलो करून जे काही एपीयर उमेदवार आहे तर त्या एपीयर उमेदवारांची आतापर्यंत जी काही माहिती प्राप्त झाली असेल तर त्या उमेदवारांची प्राप्त असलेली माहिती प्लस जे काही रेग्युलर उमेदवार असेल तर त्या रेग्युलर उमेदवारांचं सकट जो काही निकाल असेल तर तो निकाल बघा तात्काळ लवकरात लवकर जाहीर करावा. आणि ज्या उमेदवारांचं अजूनही मार्कशीट सध्या जमा केलं नाही तर त्यांना जी काही डेडलाईन असेल तर ती डेडलाईन सध्या बघा देण्यात यावी. आणि ज्या उमेदवारांचं अजूनही बघा निकाल लागलेला नाही तर अशा उमेदवारांना स्वतंत्र जे काही पत्र काढून त्यांना देखील जी काही डेडलाईन असेल निकाल सादर करण्याच्या अनुषंगाने तर ती देखील लवकरात लवकर प्रसिद्धीपत्रक काढून सध्या बघा पब्लिश करावी, जेणेकरून इतर जे काही उमेदवार सध्या MSc पुणेला जाऊन देखील विचारणा करत आहे तसेच अधिकाऱ्यांचे जे काही नंबर आहे तर देखील व्हायरल झाले, तर त्याच्यावर देखील हजारोच्या संख्येने कॉल मेसेज जात आहे. तर एवढं सगळं तिथं न होता जर हे संपूर्ण फॉलो केलं तर लवकरात लवकर निकाल जो असेल तर तो निकाल इथं जाहीर होऊ शकतो. तर अशा पद्धतीने निकाल लावला तर बघा अतिउत्तम या ठिकाणी होऊ शकतं. तर बाकी उमेदवारांना काय वाटतं त्या अनुषंगाने
कमेंट नक्की करा, जेणेकरून हा जो शासन निर्णय आहे हा जर फॉलो झाला तर बघा लवकरात लवकर निकाल जो असेल तो निकाल इथं जाहीर होऊ शकतो. तर त्या अनुषंगाने हे जे एकच स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे की त्यांचा जो काही निकाल आहे एपीर उमेदवारांचा तर तो स्वतंत्र जाहीर करण्यात येईल अशा पद्धतीची जी तरतूद आहे तर ही तरतूद सध्या फॉलो इथं झाली पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा, जेणेकरून निकालासंदर्भात पुढील जो काही पाठपुरावा असेल तर तो आपण परत सध्या बघा सुरू करणार आहोत. तर महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.